नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. गुरुवार आणि तोच शेवटचा गुरुवार असल्यामुळे 30 नोव्हेंबरलाच निफ्टी, बँक निफ्टी तसंच स्टॉक डेरिव्हेटिव्ह मध्ये मंथली एक्सपायरी आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मंथली एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं याची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मंथली एक्सपायरी स्पेशल व्हिडिओ आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. साधारण या लेवलच्या आसपास आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. 44,050 च्या आसपास ते ओपनिंग झालं. त्यानंतर आपली अशी अपेक्षा होती की साधारणपणे 44,000 ते 44,200 ह्या रेंज पर्यंत आपल्याला मार्केटमध्ये एक तेजी येणं अपेक्षित होतं आणि त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग सुद्धा अपेक्षित होतं. मात्र दरवेळेला आपण ज्या पद्धतीनं अपेक्षा करतो त्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये मूवमेंट होतेच असं नाही. इथे तुम्ही बघू शकता काय झालं, गॅप अप ओपन झालं. 44,000च्या डायरेक्टली वर ओपन झाल्यामुळे आपल्याला पहिल्या सुरुवातीलाच आणि एक्सपायरी अगदी जवळ असल्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळालं आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की आपण डायरेक्टली 44,200च्या जवळ एकदा गेलो होतो आणि 44,200 ला सुद्धा आपल्याला माहिती आहे की रेझिस्टन्स चांगल्यापैकी असल्यामुळे एकदा छोटीशी प्रॉफिट बुकिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळाली. मात्र ज्या वेळेला पुन्हा आपण 44,200च्या दिशेनं गेलो त्यावेळेला ह्या जर दोन कॅन्डल तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला खूप मोठ्या प्रेशरनं ही लेवल तोडली गेली आणि त्याच्यामुळे काय झालं की ह्या एरियामध्ये जो काही रेझिस्टन्स होता, आता हा रेझिस्टन्स कशा स्वरूपात असतो तर अनेकांनी इथे कॉल रायटिंग करून ठेवलेलं असतं. 44,000 ची लेवल असेल, 44,100 ची लेवल असेल, 44,200 ची लेवल असेल, ह्या सगळ्या लेवलला कॉल सेल केलेले असतात आणि त्याच्यामुळे तिथे रेझिस्टन्स तयार झालेला असतो. ज्या वेळेला अशा प्रकारे ही लेवल तुटली त्यानंतर काय झालं, अनेकांनी ज्यांनी इथे कॉल सेल केलेले होते त्यांना त्यांचं प्रॉफिट कमी व्हायला लागलं, लॉसेस व्हायला लागले आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, जे शॉर्ट पोझिशन बनवलेल्या होत्या, कॉल सेल करणं म्हणजे शॉर्ट करणं, तर त्यांनी कव्हर करायला सुरुवात केली आणि त्यालाच आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. तुम्ही इथे बघू शकता आणि एकदा शॉर्ट कव्हरिंग यायला लागलं की आजकाल तुम्ही बघू शकता शॉर्ट कव्हरिंग असो किंवा लॉंग अनवाइंडिंग असो, एकदा यायला लागलं की मार्केटमध्ये नॉनस्टॉप ते येत राहतं. तर त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये आपली अपेक्षा सुद्धा नव्हती एवढं तेजी बघायला मिळाली. माझी अपेक्षा अशी होती की सुरुवातीला एक 200-300 पॉईंटची तेजी होईल आणि त्यानंतर प्रॉफिट बुकिंग होईल. मात्र कुठेही प्रॉफिट बुकिंग सारखी सिच्युएशन तयारच झाली नाही. तुम्ही बघू शकता की जिथे अगदी छोट्या छोट्या अशा रेड कॅन्डल बनल्या, ज्या वेळेला अशा छोट्या छोट्या रेड कॅन्डल बनतात त्यावेळेला लक्षात घ्यायचं असतं की मार्केटमध्ये सेलिंग येणार नाही. सेलिंग येणार असेल, मी तुम्हाला मागे जाऊन सुद्धा दाखवू शकतो, ज्या वेळेला सेलिंग येणार असेल तुम्हाला मोठ्या मोठ्या रेड कॅन्डल बनलेल्या बघायला मिळतात. तर जोपर्यंत आपल्याला मोठ्या रेड कॅन्डल दिसत नाहीत, छोट्या छोट्या रेड कॅन्डल दिसत आहेत, तोपर्यंत आपल्याला थोडंसं सावध राहायचंय. मार्केटमध्ये कदाचित सेलिंग येणार नाही हे त्याचं लक्षण असू शकतं. तर आता आपण बघितलं की मार्केटमध्ये एवढी मोठी तेजी झाली. आता उद्या आपल्याला काय वाटणार आहे, उद्याचा आपण कशा पद्धतीने विचार करणार आहे ते आता आपण बघायला सुरुवात करूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज एवढी मोठी तेजी झाली आहे, उद्या आता आज काही जणांना असं वाटलं असेल अरे रे आपण मार्केट मिस केलं, आपण
तेजीची पोझिशन घेतली होती, लवकर प्रॉफिट बुक केलं, ठेवलं असतं तर इतका प्रॉफिट झाला असता, वगैरे वगैरे अशा प्रकारचं आता आपल्यापैकी काही जणांना वाटत असेल. मात्र अशा वेळेला काय होतं की जे मिस आउट फिलिंग असतं, म्हणजे आज आपल्याला एवढी मोठी तेजी झाली आणि आपल्याला प्रॉफिट जर कमवता आला नसेल अपेक्षित इतका, तर मग आपण काय करायला जातो, उद्या ती तेजी कंटिन्यू करायला जातो किंवा आज संध्याकाळीच आपण कॉल बाय करून ठेवून जातो. पण लक्षात ठेवा, ज्या वेळेला एवढी मोठी तेजी झालेली आहे त्यावेळेला उद्या लगेचच पुन्हा तेजी होईलच ह्याची जास्त शक्यता नसते. 30% शक्यता अशी आहे की आता उद्या आपल्याला तेजी बघायला मिळेल. साधारण आपण असं म्हणू शकतो की 50% शक्यता आपल्याला अशी आहे की मार्केट साइडवेज होईल आणि त्यानंतर 20% शक्यता अशी आहे की थोडंसं प्रॉफिट बुकिंग येईल. असं आता आपल्याला इथे तयार झालेलं आहे. अर्थात मार्केटमध्ये सांगता काही येत नाही. मग आता आपण काय करूया की काय झालं तर काय होऊ शकतं ह्याचा विचार करूया. मार्केटमध्ये जर फ्लॅट ओपन झालं, म्हणजे साधारणपणे ह्या एरियामध्ये कुठेही ओपन झालं, आपण असं म्हणूया की 44,500 ची लेवल आहे. 44,500 पासून 44,600 पर्यंत कुठेही ओपन झालं आणि जर पुन्हा वर जात असेल आणि 44,625 च्या वर टिकत असेल, तर मग आपण एक छोट्या क्वांटिटीसाठी आपण बाय करू शकतो. 44,700, 44,800 आणि 44,900 अशी 3 टार्गेट आहेत. साधारणपणे 45,000 च्या दिशेनं मग वाटचाल चालू होऊ शकते. 45,000 ला मात्र खूप मोठा रेझिस्टन्स आपल्याला आहे आणि ते सुद्धा आपण बघणार आहोत. मात्र दुसरी एक शक्यता अशी आहे की जर फ्लॅट ओपन झालं आणि थोडंसं खाली येत असेल, तर एक लक्षात ठेवा की 44,500 पासून 44,400 पर्यंत आपल्याला एक सपोर्ट झोन तयार झालेला आहे. त्यामुळे जर इथे ओपन झालं आणि खाली येत असेल, तर जोपर्यंत 44,400 च्या खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला कॉन्फिडंटली आपण काय करू शकत नाही, सेलिंग देखील करू शकत नाही. 44,400 च्या खाली जर टिकलं आणि तो जर लो ब्रेक झाला, तर मग एक सेलिंग येऊ शकतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. 44,400, 44,500 हा नो ट्रेडिंग झोन आहे. ह्याच्यामध्ये दोन्ही शक्यता तेवढ्याच राहणार आहेत. 44,500 च्या वर टिकलं, एक तेजी येण्याची शक्यता आहे. 44,400, 44,500 हा नो ट्रेडिंग झोन आहे. त्यामुळे नो ट्रेडिंग झोन असल्यामुळे आणि ह्याच्या खाली आपण जर जात असू तर मग आपल्याला एक सेलिंगचा ट्रेड सुद्धा किंवा प्रॉफिट बुकिंगचा ट्रेड सुद्धा बघायला मिळू शकतो. अगदी सिंपल पद्धतीनं आपण इथे विश्लेषण करू शकतो. वर जाणार असेल तर आपल्याला थोडंसं सावध राहायचं आहे, कारण 44,700, 44,800 आणि खूप म्हणजे 44,900 अशी आपण टार्गेट ठेवू शकतो. मात्र खाली येणार असेल तर इथे काय होणार, ह्या एरियामध्ये ट्रॅप होऊ शकतं. त्याच्याही खाली आलं आणि टिकलं तर इथून खाली येण्यामध्येच 200-300 पॉईंट आपले खाली येणार आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा आणि मोठं खाली येण्याची शक्यता कमी राहील. पण जर 44,300 च्या खाली टिकत असेल तर मग 44,200, 44,100 आणि मग 44,000 पर्यंत खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हे झालं बँक निफ्टीचं प्राइस ऍक्शन नुसार अनालिसिस. आता आपण काय करणार आहे, ओपन इंटरेस्ट नुसार सुद्धा अनालिसिस करणार आहे. बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर स्पॉट प्राइस जी आहे ही 44,600 च्या जवळ आहे. फ्युचर प्राइस जी आहे ही 44,700 च्या जवळ आहे. म्हणजे 100 पॉईंटचा प्रीमियम अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा बँक निफ्टीमध्ये आहे. त्यामुळे हे तेजीचंच लक्षण आपल्याला मानलं पाहिजे. मात्र इथे जर बघितलं तर इथे लक्षात येते पुट कॉल रेशो 1.6 झालेला आहे. हा आपल्याला थोडासा सावध करणारा आहे. पुट कॉल रेशो ओव्हरबॉट झालेला आहे. खूप जास्त खरेदी झाली आहे असं आपल्याला पुट कॉल रेशो सांगतोय. त्यामुळे काय होऊ शकतं, आणखीन थोडीशी तेजी झाल्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि हा आकडा जो आहे हा थोडासा सेटल होऊ शकतो. मॅक्स पेन आपल्याला सांगतंय 44,500 च्या जवळ एक्सपायरी होईल. मॉडिफाईड सुद्धा तेच सांगतंय. त्यामुळे हे सगळं बघता आपल्याला उद्या काय वाटतंय, थोडंसं कूल ऑफ पिरियड ज्याला म्हणतात, म्हणजे एक खूप मोठी तेजी झाल्यानंतर मार्केट थोडंसं साइडवेज होण्याची शक्यता असते, एका छोट्या रेंजमध्ये राहण्याची शक्यता असते. तसं होण्याची शक्यता आपल्याला सकाळच्या सत्रात तरी जास्त वाटते. अर्थात जसं आपल्याला प्राइस ऍक्शन होईल त्यानुसारच आपण पुढचे निर्णय घेऊ शकतो. खाली जर बघायला गेलं तर इथे तुम्हाला आता खरी गोष्ट लक्षात येईल. तुम्ही जर खालच्या बाजूला म्हणजे इथे जो दिसतोय हा भाग न बघता
आज काय झालं हे जर बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल अगदी 43,500 पासून तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच खालच्या भागात जे हे आपल्याला हिरवे स्तंभ उलटे दिसत आहेत, हे हिरवे स्तंभ उलटे जे तयार झालेले आहेत हे सगळं शॉर्ट कव्हरिंग आहे. अनेकांनी जे कॉल रायटिंग केलेलं होतं ते पोझिशन स्क्वेअर ऑफ केल्यात, कव्हर केल्यात, त्यामुळे त्याला शॉर्ट कव्हरिंग आलं असं म्हणतात. तर ते हे जे हिरवे स्तंभ दिसत आहेत आपल्याला लक्षात येईल की इथपासून म्हणजे साधारण 43,500 पासून अगदी 44,200 पर्यंत आपल्याला हे सगळं शॉर्ट कव्हरिंग झालेलं दिसून येतंय. आणि त्याच्या वर जर तुम्ही इथे बघितलं तर इथे तुम्हाला लाल रंगाचे स्तंभ वरच्या बाजूला तयार झालेले दिसत आहेत. हे नव्यानं लोकांनी आज काय केलंय, लॉंग पोझिशन तयार केल्या, तेजीच्या पोझिशन बनवल्यात. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर इथे पुट रायटिंग झालेलं आहे. पुट रायटिंग जिथे होतं तिथे तेजी बनलेली असते, कॉल रायटिंग जिथे होतं तिथे मंदी बनलेली असते. तर तुम्हाला आता त्या गोष्टी लक्षात आल्या असतील. आता आपण जर विचार करायला गेलो तर साधारणपणे आपण 44,600 44,700च्या आसपास आहोत. खाली बघायला गेलो तर 44,500 ला आपल्याला एक सपोर्ट दिसतोय. पण खरा सगळ्यात मोठा सपोर्ट बघायला गेलं तर आपल्याला जवळ म्हणजे 44,000 लाच आहे. हायेस्ट आपल्याला सपोर्ट जो आहे हा 44,000 लाच आपल्याला दिसतोय. तर इथे सर्वात मोठा सपोर्ट आहे. प्रत्यक्षात बघायला गेलं तर हा सपोर्टच आपल्या कामाचा आहे, 44,500. हा तुटला तर एक खालच्या दिशेनं आपण जाऊ शकतो. आज ज्यांनी ज्यांनी लॉंग पोझिशन केल्यात 44,500 जर उद्या तुटला तर मग काय होऊ शकतं, ह्यांना लॉसेस व्हायला लागतील आणि लॉंग अनवाइंडिंग आपल्याला जसं आज शॉर्ट कव्हरिंग झालं तसं उद्या लॉंग अनवाइंडिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. मात्र जर इथून पुढे जात असू तर इथे आपल्याला लक्षात येईल की 45,000 हाच आपल्याला सगळ्यात मोठा रेझिस्टन्स आहे. त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता की 45,000 हाच आपल्यासाठी रेझिस्टन्स आहे आणि तिथेच सगळ्यात मोठा हिरवा स्तंभ तयार झालाय. अर्थात त्याच्या वर बघायला गेलात तर तुम्हाला लक्षात येईल 45,700 800 900 ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला एक म्हणजे इथे कॉल रायटिंग झालेलं दिसतंय, रेझिस्टन्स तयार झालेले आपल्याला दिसत आहेत. तर काय होऊ शकतं, सकाळच्या सत्रामध्येच जर 44,600च्या वर टिकलं तर मग 44,700 44,800च्या दिशेनं आपण जाऊ शकतो. तर अर्थात हे जे आहे हे आपल्याला काय होईल, सकाळीच फ्लॅट ओपन होऊन तेजी झाली तर गॅप अप ओपन झालं तर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, कारण वर पुन्हा आपल्याला रेझिस्टन्स फेस करायला लागणार आहे आणि मग आपल्याला काय होऊ शकतं, एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून उद्याचा दिवस ट्रेडिंग करायचं आहे. ते हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण जाऊया आणि निफ्टीचा चार्ट चेक करूया. निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला अतिशय चांगली तेजी बघायला मिळाली आहे आणि तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला दिसत असेल की निफ्टीमध्ये सुद्धा आज ओपनिंग नंतर सलग आपल्याला तेजी बघायला मिळाली आणि इथे मी काय केलंय, साधारण 50% मार्कला ही लेवल काढलेली आहे. टॉप जो आहे ती वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण इथे घेतलेली आहे आणि ही लेवल कोणती आहे, 20,100 ची आहे. खालच्या बाजूला कुठली लेवल आहे, 20,025 ची आहे. जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि 20,100 च्या वर टिकत असेल तर छोट्या टार्गेटसाठी, कारण ऑलरेडी खूप मोठी तेजी झालेली आहे, छोट्या टार्गेटसाठी आपण काय करू शकतो, ट्रेड करू शकतो. 20,150 20,200 आणि 20,250 अशा वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल किंवा टार्गेट लेवल आपल्याला बघायला मिळतात. गॅप अप ओपन झालं तर काय होऊ शकतं, एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. ही आजची जी क्लोजिंग लेवल आहे ह्या क्लोजिंग लेवल पर्यंत एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. मग इथे प्राइस ऍक्शन कशी बनते आहे, गॅप अप ओपन झालं, खाली आलं, इथे सपोर्ट घेतला, वर गेलं, परत सेलिंग यायला लागलं, परत वर जायला लागलं, डब्ल्यू पॅटर्न बनला, एन पॅटर्न बनला, एम पॅटर्न बनला, त्यानुसार मग आपल्याला इथे लक्ष ठेवायला लागणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल तरच आपल्याला थोडीशी तेजी करण्याची शक्यता आपण घेऊ शकतो. अन्यथा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जोपर्यंत 20,000च्या खाली आपण जात नाही, 20,025 किंवा 20,000 ह्या दोन लेवल जे आहेत हा आपल्यासाठी इथे सपोर्ट एरिया आहे. हा सपोर्ट एरिया जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत आपल्याला खालच्या बाजूला टार्गेट ठेवता येणार नाही. मग तसं झालं तर पहिलं टार्गेट आपल्याला 19,975, 19,925 आणि 19,875 अशी तीन टार्गेट ठेवायला लागू शकतात. ह्याच पद्धतीनं तुम्ही निफ्टीचं सुद्धा
ओपन इंटरेस्ट अनालिसिस करू शकता, ज्या पद्धतीनं मी बँक निफ्टीचं सांगितलंय. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्स मध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला जर उद्या ह्याच्यामध्ये विश्लेषण करायचं असेल तर तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. हा चार्ट तुम्हाला फिन निफ्टीचा दिसतोय. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा मी तुम्हाला आता चार्ट दाखवतोय. ह्याचे सुद्धा तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. तर तुम्हाला हा चार्ट इथे दिसतोय, ह्याचाही स्क्रीनशॉट घ्या. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला विश्लेषण कसं करायचं असतं, इम्पॉर्टंट लेवल कुठे आहेत आणि टार्गेट लेवल कुठे आहेत हे दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर हे झालं आपल्याला इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करूया. त्यासाठी मी पुन्हा तुम्हाला चार्टवर घेऊन येतोय आणि इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम ठेवूया आणि मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत. त्या स्टॉकला सगळ्यात पहिल्यांदा आपण एकत्र करूया. सगळ्यात पहिला स्टॉक जो आपण काढला आहे तो आहे मनप्पुरम फायनान्स. मनप्पुरम फायनान्स मध्ये काय झालं होतं बघा, मागचे अनेक दिवस आपण जर इथे बघितलं तर अगदी ऑगस्टच्या साधारण 15 तारखेपासून आजपर्यंत आपल्याला ही लेवल जी आहे ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसते. एकदाच आपण इथे बघितलं तर मागच्या काही दिवसांमध्येच एकदा ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला, मात्र तो ब्रेकआउट फेल झाला होता. आपण ते बघितलं होतं. या ब्रेकआउटच्या वेळेला सुद्धा मी सांगितलं होतं आणि ब्रेकआउट कसा फेल होतो त्यानंतर एक खूप चांगला ट्रेड बघायला मिळतो, तो आपल्याला इथे बघायला मिळाला. आता काय झालंय, तुमच्या इथे लक्षात आलं असेल की तेजी झाली, ब्रेकआउट फेल झाला इथे आणि पुन्हा आपल्याला तेजी बनते. इथे एन शेप आपल्याला बनताना दिसतोय आणि ही जी लेवल आहे हाय, ही जर उद्या ह्याच्यावर एक 10-15 मिनिटं टिकत असेल, साधारण 162 ची लेवल आहे, 162च्या वर एक 10-15 मिनिटं टिकत असेल तर मनप्पुरम फायनान्स मध्ये येणाऱ्या काळामध्ये 170 रुपयापर्यंतची वाटचाल आपल्याला बघायला मिळू शकते. तर हा झाला मनप्पुरम फायनान्स, ज्याच्यामध्ये आता एन शेपचं ब्रेकआउट येतंय. दुसरी गोष्ट आहे, थोडंसं वर गेल्यासारखं दाखवेल आणि इथे जर समजा पुन्हा एक छोटीशी कॅन्डल तयार झाली, रेड कॅन्डल तयार झाली, तर मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा लो ब्रेक होतो की हा हाय ब्रेक होतो, त्यावर मग आपल्याला पुढचा निर्णय घ्यावा लागेल. तर हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा स्टॉक जो आहे तो आहे आरती इंडस्ट्रीजचा. आरती इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की ही जी लेवल आहे ही लेवल मागचे अनेक दिवस आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करत होती. ही लेवल कोणती आहे, 535 रुपयाची आहे. तुम्ही बघू शकता इथपर्यंत गेलं, रेजिस्टन्स घेतला, परत इथपर्यंत गेलं, रेजिस्टन्स घेतला आणि आज अखेर आपल्याला ब्रेकआउट दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं, एकदा थोडासा पॉज घेतला जाऊ शकतो आणि मग पुन्हा वर जाऊ शकतो. वर जात असताना आपल्याला टार्गेट लेवल्स कोणकोणत्या ठेवायचे आहेत, तर तुम्हाला वर जात असताना साधारणपणे 568 ते 571च्या दरम्यान पहिलं टार्गेट ठेवायचं आहे आणि ह्या दोन लेवल जर ब्रेक झाल्या म्हणजे 571च्या वर जर आपल्याला हा स्टॉक टिकत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक हळूहळू 590-600 रुपयापर्यंत सुद्धा जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. स्टॉकचं नाव आहे आरती इंडस्ट्रीज लिमिटेड. आता आपण तिसरा स्टॉक बघूया, ज्याचं नाव आहे LIC हाऊसिंग फायनान्स. LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये सुद्धा तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की इथे डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय. इथपर्यंत सेलिंग झालं, सपोर्ट घेतला, इथपर्यंत तेजी झाली, पुन्हा रेजिस्टन्स घेतला, परत वर जाताना आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार झाला आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचा आज ब्रेकआउट देखील मिळालंय. तसंच जर मागच्या ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजे ह्या 2 महिन्याचं ब्रेकआउट जर उद्या इथनं घेतलं म्हणजे 482 किंवा त्याच्यावर टिकत असेल तर आपल्याला काय होईल, डब्ल्यू पॅटर्नचा ऑलरेडी ब्रेकआउट आलाच आहे आणि ह्या आपल्याला मंथली रेजिस्टन्सचा सुद्धा ब्रेकआउट येईल आणि मग अशा वेळेला हा स्टॉक 500 रुपयाच्या दिशेनं जाताना येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतो. तर हा झाला स्टॉक ज्याचं नाव आहे LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा स्टॉक बघूया, ज्या स्टॉकचं नाव आहे आयबुल हाऊसिंग फायनान्स. तर आयबुल हाऊसिंग फायनान्स मध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून अशी एक ट्रेंड लाईन तयार झालेली आणि ही ट्रेंड लाईन आपल्याला ब्रेक करता येत नाहीये. इथून वर गेलो, खाली आलो, परत या ट्रेंड लाईन जवळ गेलो, खाली आलो, इथे सुद्धा ट्रेंड लाईन जवळ गेलो, खाली आलो, आज सुद्धा ट्रेंड लाईन जवळ गेलो आणि थोडासा रेजिस्टन्स घेतलेला आहे. मात्र 3-4 वेळा ही ट्रेंड लाईन टच झालेली असल्यामुळे आता काय होऊ शकतं, एकदा याच्यामध्ये ब्रेकआउट येऊ शकतो. ब्रेकआउट कसा येणार, ब्रेकआउट येण्यासाठी आपल्याला इथून थोडंसं वर जाईल,
नंतर लेवल टेस्ट करायला पुन्हा खाली येईल आणि मग पुन्हा वर जाताना एन किंवा डब्ल्यू शेप बनवून आपल्याला मग एक चांगली मुवमेंट आयबुल हाऊसिंग फायनान्स या स्टॉकमध्ये येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकते. जर असं झालं नाही आणि ह्या लेवलला पुन्हा एखादं बिअरिश आपल्याला पॅटर्न बनला तर एक प्रॉफिट बुकिंग सुद्धा मग इथे आपल्याला जी एन शेप बनतोय याचा मग एम शेप बनायला तयार होईल. म्हणजे इथपर्यंत गेलं, इथपर्यंत खाली आलं, इथे वर गेलं आणि समजा इथनच खाली यायला लागलं तर इथे एम शेप बनू शकतो आणि मग 183 च्या खाली आला तर मग आपल्याला आणखीन मोठं सेलिंग याच्यामध्ये बघायला मिळू शकतं. तर दोन्ही बाजूने आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, ब्रेकआउटला असलेला स्टॉक एक तर तो ब्रेकआउट देतो तरी किंवा ब्रेकआउट फेल तरी होतो. दोन्ही वेळेला आपल्याला अतिशय चांगले ट्रेड त्याच्यामध्ये मिळू शकतात. याचा अभ्यास तुम्ही ह्या चार्टवरून नक्कीच करू शकता. तर हे झालं इंडेक्स बरोबर स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आणि एखादी चांगली कमेंट अवश्य करा. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे ह्या दोन गोष्टी करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.